एकीकडे नाराजी आहे आणि मग तुमची भेटीमध्येच बोलणं झालं का? काय बोलले शिंदे साहेब? नाराजी नाही आहे. माझ्या मंत्रालयातला एक विषय माननीय एकनाथजी आणि मी डिस्कस केला, त्या विषयासाठी मी आलो. कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर शिवसेनेचे जे माजी पदाधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना रवींद्र चव्हाण भाजपमध्ये घेत आहेत. यावरून नाराजी होती मंत्र्यांमध्ये असं सुद्धा बोललं गेलं. कसं पाहता याकडे? आता काही ठरलंय का की कुणी कोणत्या पक्षातील नगरसेवक घेऊ नये? बैठकीत काय ठरलं? केवळ महसूल खात्यातल्या नागरी भागातल्या ज्या जागा आहेत त्या जागेवर एकीकडे नाराजी आहे आणि मग तुमची भेटीमध्येच बोलणं झालं का? काय बोलले शिंदे साहेब? नाराजी नाही आहे. माझ्या मंत्रालयातला एक विषय माननीय एकनाथजी आणि मी डिस्कस केला, त्या विषयासाठी मी आलो. त्यांनी एकच सांगितलं की हे जे काही मी धोरण आणतो आहे त्याबद्दल त्यांनी सहमती गैरसमज दूर झालेत का? गैरसमज दूर झालेत का? बोलणं झालं का? काय बोलले शिंदे साहेब? नाराजी नाही आहे. तू माझं हे नको एकला कलोरीची भूमिका आहे राज्यात, असं त्यांची भूमिका आहे. त्यांचं म्हणणं आहे. आपला पक्ष पण ही गोष्ट खरी आहे की महायुतीमध्ये एकामेका पक्षातले लोक एकामेका पक्षात जातात, त्याच पक्षात राहिल्या पाहिजे. भाजपाची आहे, शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची. पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये एखाद्याला तिकीट मिळालं नाही, भाजपचं तिकीट मिळालं नाही तो शिवसेनेकडे चालला आहे, शिवसेनेची सीट मिळालं नाही तो भाजपकडे येतो आहे, दोघांची म्हणणं आहे तो राष्ट्रवादीकडे चालला आहे. थोडं त्या ठिकाणी 8-10 वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी इकडं तिकडं जाणं सुरू आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये काही आम्ही मार्ग काढू मागितलं होतं. काही लोक आमच्या तिकडे गेले धनुष्यबाणवर, काही धनुष्यबाणचे भाजपवर आले, दोघाही म्हणून घडीकडे गेले. तर हे जे ऑप्शन मिळाले आहे निवडणुकीमध्ये त्यामुळे थोडासा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाल्या आहे. त्यातनं मार्ग निघेल. पण आजची बैठक त्याची नव्हती. आजची बैठक फक्त गृहनिर्माण धोरण जी माझी बैठक आहे मुंबई सबर्बन मध्ये आता 6 ते 8 मी सर्व मुंबईच्या आमदारांना बोलवलं, 36 आमदारांना बोलवलं. समन्वय समितीची बैठक होणार आहे का याच्यामध्ये? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.